मंत्री जी श्रीकांत यांची छत्रपती संभाजीनगरमधून बदली झाली, त्यांच्या या बदलीसाठी मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो व लवकरच ते नवीन जागी रुजू होतील व राज्याचं काम करतील. आज एक धक्कादायक बाब माझ्या समोर आली की वर्तमानपत्रामध्ये स्थानिक मंत्र्यांचं म्हणणं असं की आम्ही यांची बदली होऊ देणार. माझा प्रश्न त्यांना असा आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला निर्णय आपल्याला मान्य नाही का? माझा प्रश्न असा आहे की आपण राज्याचे मंत्री आहात, राज्यामध्ये त्यांना दुसरीकडे चांगला कारभार करतील तिथं त्यांच्याकडून काम करून घ्या. एखादा निर्णय जर केला, नवीन अधिकारी आणण्याचा जर निर्णय शासनाने केला तर नवीन अधिकाऱ्याचं आपण मनोबल का खचवताय? छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक प्रश्न रेंगाळलेले, शहराला पाणी नाही, कचऱ्याची समस्या आहे. त्यामुळे कृपया माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जो निर्णय घेतला तो सर्व शहरवासियांना आम्हाला मान्य आहे, त्यात कुठलाही बदल होता कामा नये अशी मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती. तसं एक 4-2 लोक जे बदली थांबवण्यासाठी प्रयत्न करताय, मंत्री सोडून, मी त्यांना थेट सवाल विचारू इच्छितो, आपल्याला कचऱ्याचा कॉन्ट्रॅक्ट पाहिजे म्हणून ही बदली थांबवायची का? थेट सवाल मी त्यांना विचारतो. भारताचे प्रधानमंत्र्यांनी स्वप्न बघितलं प्रत्येक सामान्य माणसाला घर भेटलं पाहिजे, त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर भेटलं पाहिजे. म्हणजे इथं काम न करता, साध्या घराची बांधकाम परवानगी न करता कॉन्ट्रॅक्टरला बिल देण्यासाठी तुम्हाला आयुक्तांची बदली थांबवायची का? कृपया असं ठरू नका. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय घेतला, विचारपूर्वक ते निर्णय घेता आणि नवीन अधिकाऱ्याला काम देऊ द्या. आपण सर्वजण त्यांचं स्वागत.